अध्यक्ष महोदय, मी अतिशय महत्त्वाच्या विषयावर बोलण्यासाठी उभा आहे। माझ्या अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघामध्ये मी त्या ठिकाणी निवडून आलेलो आहे। तो मतदारसंघ महाराष्ट्रात सर्वात मोठा मतदारसंघ आहे आणि त्या मतदारसंघामध्ये अद्यापपर्यंत मेडिकल कॉलेज नाही। मी वारंवार मंत्री महोदयांना मागणी केलेली आहे, तरी मी आपणाद्वारे हे सांगू इच्छितो की लवकरात लवकर माझ्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेजला मंजुरी द्यावी। मला आपण बोलण्याची संधी दिली, धन्यवाद। रामकृष्ण हरी। वा, खासदार निलेश लंकेने जे बोललं ते केलंय। लोकसभा निवडणूक लढण्याच्या त्यांच्या जाहीरनाम्यामध्येच अहिल्यानगरला शासकीय वैद्यकीय मेडिकल कॉलेज असावं अशी मागणी होती। यासाठी त्यांनी संसदेत देखील आवाज उठवला होता आणि अखेर खासदारकीच्या 2च वर्षात खासदार निलेश लंके यांनी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास सरकारला भाग पाडले। त्यांच्या या यशस्वी पाठपुराव्याला यश मिळालं असून अखेर या ठिकाणी शासनानं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय विद्यालय महाविद्यालय व रुग्णालय अहिल्यानगर मध्ये आता सुरू केलं। त्यामुळे गोरगरीब मुलांचं या ठिकाणी भविष्य उज्ज्वल होईल आणि खासदार निलेश लंकेंनी जे व्हिजन ठेवून सर्वसामान्य लोकांना वैद्यकीय शिक्षण घेता यावं, त्यांची मुलंही डॉक्टर व्हावीत, ही जी त्यांची तळमळ होती ती आता पूर्ण झाली आहे। म्हणूनच मतदारसंघात म्हणतात की बोले तैसा चाले नेता म्हणजेच खासदार निलेश लंके।